इथे ज्या प्रमाणाची ऍक्टिव्हिटी चालू होती ना, तशी ऍक्टिव्हिटी आपल्याला महाराष्ट्रात जेवढ्या पण लेण्या आहेत त्यात कुठेही नाही आढळत. लेणी क्रमांक 16 वरती आपल्याला एक विद्यार्थी भेटलेला आहे. आर्किओलॉजिकल याचा अभ्यास करत आहे. तर या ठिकाणी जे शिलालेख आहे ते आपल्याला वाचून दाखवणार आहेत. मी केतन पार्टे. मी कान्हेरीमध्ये ॲज अ टूर गाईड सुद्धा आहे. मी रिसर्च करतो आणि आर्किओलॉजीमध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. सो मला ब्राह्मी लिपी ही येते बऱ्याचपैकी वाचता लिहिता येतं त्यात. मी लोकांना शिकवतो की हे शिलालेख कसे वाचावेत. इथून शिलालेख सुरू होतो सिद्धम उपा हा पा आहे उपास कस. इथे थोडीशी ॲम्बिग्विटी आहे. आपल्याला एक रीडिंग मिळाले पण ती मॅच करत नाही. पुतस निगमस मुंड हे मुंड पाल स मुंड पालस देन सोपारकस सह कुटुंबिनीहि सह बालक देयधम्म. हा बालक हे देयधम्म समथिंग अँड अक्षय निवेद्य. मुंडपाल हा एक निगम आहे, मर्चंट आहे. तो सोपाऱ्याला राहतो. हे त्यांच्या वडिलांचं नाव लिहिलंय की त्यांचा हा पुत्र आहे. त्याने त्यांच्या परिवारासह मुलांसह मुलांसह दान धर्म केला आणि पुढे लिहिले अक्षय निवी म्हणजे पैसे. सो एक काय म्हणतो किंवा अक्षय निवी असं पैशांपेक्षा म्हणू शकतो एक लाईफ लॉंग डोनेशन. म्हणजे त्यांनी एक फील्ड त्यांना डोनेट केलं तर तसं त्यांना पूर्ण त्यांच्या आयुष्यभर कामात येईल. एक्झॅक्टली. सो अक्षय निवी असं म्हणू शकता की एक इटर्नल डोनेशन दिला त्यांना.